उल्हासनगरमधील भूमाफियाचा मोठा आतंक म्हणावा लागेल, कारण की अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम करत असताना त्यांनी जमिनी हडपल्या, शाळा हडपले, शौचालय हडपले, परंतु आता मोठा नाला हडपला जाऊन एक मोठा टॉवर उभा करण्यात येत आहे। पॅनल क्रमांक 6 येथील प्रकाश माखीजा यांच्या ऑफिसच्या समोरच असलेलं ही इमारत आहे। ह्या इमारतीच्या बाजूलाच असलेला एक मोठा नाला पूर्णपणे हस्तगत केला आहे आणि त्याच नाल्यावरती बांधकाम सुरू आहे। सोबतच तिथे असलेले एक मोठं पिंपळाचं झाड देखील आपण बघू शकता, ते झाड देखील तोडण्याची त्यांची प्रक्रिया सुरू केलेली आहे। हे सगळे बेकायदा म्हणजे बांधकाम आहे ते तोडलं जाणार आहे की नाही, कारण अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी आता पदभार सांभाळलेला आहे। त्यांना दिलेला जो भार आहे तो या बेकायदा बांधकामाला गर्दनकाळ ठरू शकतो किंवा नाही, कारण अनेक जे ठेकेदार आहेत, या उल्हासनगर शहरातील अनेक ठेकेदार आहेत जे बेकायदा बांधकाम करण्यासाठी, ज्यामध्ये अनेक माजी नगरसेवक यांचा देखील यामध्ये हात असतो। परंतु हे सगळं माहीत असून देखील अशा प्रकारच्या घटना घडतात आणि असे मोठे टावर उभे केले जातात जे बेकायदा असतात। याच नाला हडप केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर याबद्दल कुठली कारवाई झाली तर अंतर्गत मध्यंतरी जर ह्यामध्ये अनेकांनी फ्लॅट घेतले तर त्यांचा पैसा हा पूर्णपणे पाण्यात जाणार आहे, असंच काहीसं दिसतं आहे।